बौद्ध धम्मीय आदर्श राजक्रती बौद्ध धम्मीय आदर्श राजक्रती राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना व त्यांच्या कर्तृत्वाला विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम। आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं बौद्ध धम्मीय राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या मुलाप्रमाणे प्रजेची काळजी घेणारे, प्रजेचा सांभाळ करणारे, प्रजेसाठी राज्य चालवणारे, या देशातील नव्हे तर जगाच्या इतिहासातील एकमेव आदर्श राजकर्ती म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर होय। काय आपल्या प्रजेची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेणारी बौद्ध धम्मीय आदर्श राजकर्ती म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर होय। समाजातील, राज्यातील, प्रजेतील सर्व जाती धर्माच्या प्रजेला, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आदर्श राज्यकारभार कसा करायचा हे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याकडून शिकावं। उद्या चौंडीला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री जाणार, गेल्या नेहमीप्रमाणे दर सालाबाद प्रमाणे जातील, पण हे राजमाता अहिल्याबाई होळकरांना अभिवादन करत असताना, त्यांच्या चौंडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकरांना अभिवादन करत असताना राज्यकारभार कसा करावा, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन प्रजेच्या हितासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी पोटच्या मुलासारखा प्रजेचं जपणूक आणि सांभाळ करावं, हे सुद्धा राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन आणि नतमस्तक होताना भाजपच्या गळाला लागलेल्या RSSची दलाली हमाली करणाऱ्या, भाजपच्या कळपात गेलेल्या धनगर नेत्यांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ते नतमस्तक होताना ते डोक्यात सुद्धा अहिल्याबाई होळकरांचा विचार घ्यावा, तरच खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राची प्रगती होईल। राजमाता अहिल्याबाई होळकरांचा विचार आणि राज्यकारभाराची जर आदर्श केंद्र आणि राज्य सरकारनं घेतला तर खऱ्या अर्थानं देशाचा आणि महाराष्ट्राचा उद्धार, कल्याण आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचा आदर्श राजकर्ती म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर होय। इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेनं निर्माण केलेल्या बहुजन समाजाला गुलाम करणाऱ्या रूढी परंपरा, अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा, जाती व्यवस्था नाकारून इथली हिंदू धर्म व्यवस्था, ब्राह्मणी धर्म व्यवस्थेला लात मारून अहिल्याबाई होळकरांनी आपला राज्यकारभार केला, हा इतिहास आहे बाबाडो। अरे विधवा नवरा मेल्यानंतर, आपला पती वारल्यानंतर, पतीचं निधन झाल्यानंतर इथली ब्राह्मणी धर्म व्यवस्था, इथला हिंदू धर्म काय सांगतो, तो नवऱ्याच्या चितेवर उडी टाकून स्वतःही जळून स्वतःही सती जायचं। पण राजमाता अहिल्याबाई होळकर ह्या सती गेल्या नाही, तर स्वतः हातात तलवार घेऊन महिलांची फौज, नुसत्या महिलांची नाही, विधवा महिलांची फौज निर्माण करून राज्यकारभार करणारी जगाच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरण आणि आदर्श आणि क्रांतिकारी राजकर्ती म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर होय। विधवांच्या हातात इथल्या हिंदू धर्म काय सांगतो? विधवांना हातात तलवार घ्या म्हणून सांगतो का? विधवांना राजकारभार करायला सांगतो का? तर विधवांना नवऱ्याच्या चितेत उडी घेऊन सती जायला सांगतो, किंवा पांढरी केश ओपन करून आणि पांढरी साडी घालून घराच्या एका कोपऱ्यात बसून आयुष्य घालवायला सांगतो हे। परंतु राजमाता अहिल्याबाई होळकरांनी पांढरी साडी घालून, केश ओपन करून, एका घराच्या, एका राजवाड्याच्या एका कोपऱ्यात बसून आयुष्य नाही घालवलं, तर हातात तलवार घेऊन महिलांची, विधवा महिलांची फौज तयार करून बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असा राज्यकारभार केला। खरं म्हणजे बुद्धांच्या वचनाप्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असा राज्यकारभार केला। आपल्या राज्यामध्ये आपल्या राज्यात संदेश दळणवळणाची यंत्रणा, परराष्ट्र धोरण हे उत्कृष्ट होतं, आदर्श होतं, दळणवळणाची साधनं होतं, शिक्षणाचं, उद्योगाला चालना होती, शेतीला चालना होती, बहुजन शेतकऱ्यांचं, अस्पृश्याचं, गरिबाचं, गोरगरिबाचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात होतं।
आपल्या राज्यामध्ये दरोड्याचं प्रमाण वाढल्यानंतर त्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतःची मुलीचा विवाह त्याबरोबर लावण्याची घोषणा करून यशवंत फणसे नावाच्या भिल्ल या तरुणाबरोबर स्वतःच्या मुलीचा, स्वतःच्या कन्येचा विवाह लावून आंतरजातीय विवाह करणारी क्रांतिकारी राजकर्ते म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर होय. कन्यादान करण्याचा हिंदू धर्म कन्यादान करण्याचा अधिकार एका स्त्रीला देत नाही. तो विधवा स्त्रीला तर देतच नाही, तो एकट्या स्त्रीला तर देतच नाही. कन्यादान करण्याचा अधिकार हा विधवा स्त्रीला नव्हता, स्त्रीला तर नव्हताच. परंतु राजमाता अहिल्याबाई होळकर आणि ह्या हिंदू धर्माची परंपरा मोडली आणि स्वतःच्या मुलीचं कन्यादान हे स्वतः केलं आणि आंतरजातीय विवाह करून एक समाजासमोर एक राजकर्ते असताना सुद्धा आदर्श निर्माण करून दिला. आपल्या राज्यामध्ये अस्पृश्यतेला बंदी होती, अस्पृश्यता पाळली नाही. तर अस्पृश्य लोकांसाठी अन्नक्षेत्र निर्माण केले. शिवाय राजमाता अहिल्याबाई होळकर हिंदू धर्मानं निर्माण केलेल्या रूढी परंपरांना अंधश्रद्धा पाळणाऱ्या नव्हत्या. तर त्या अंधश्रद्धा मातीत गाडून त्यांनी नवा आदर्शानं परिवर्तनाचा आदर्श दिला. मुलीच्या सासरी जेवायचं नसतं अशी परंपरा सांगते, पण राजमाता अहिल्याबाई होळकरांनी ती परंपरा मोडून मुलीच्या घरी सासरी जेवण केलं. सतीप्रथेच्या विरोधात कायदा केला, सतीप्रथेच्या विरोधात कडक नियम केले. पितृपक्षामध्ये एका विधवा स्त्रीला श्राद्ध घालण्याचा अधिकार नाही, परंतु तीही परंपरा राजमाता अहिल्याबाई होळकरांनी मोडली. महेश्वरीची जागा ही अशुभ आहे हे ब्राह्मणानं, पंचाकर्त्या लोकांनी भरदरबारातील ब्राह्मणानं सांगितलं, परंतु राजमाता अहिल्याबाई होळकरांनी ब्राह्मणांचं हे ऐकलं नाही. ही महेश्वरीची जागा ही अशुभ आहे, अंधश्रद्धा पाळली नाही. तर महेश्वरीलाच राजमाता अहिल्याबाई होळकरांनी आपली राजधानी बनवली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर या हिंदुत्ववादी हिंदू धर्मी मुळीच नव्हत्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, राजमाता अहिल्याबाई होळकर या हिंदू धर्मीय मुळीच नव्हत्या, तर त्या बौद्ध धम्मी होत्या. बौद्ध धम्माचा प्रभाव होता. शिवपंथी होत्या, शंकराच्या उपासक होता आणि शंकराचा पंथ शिवपंथीय हा बुद्धांचाच पंथ आहे. बौद्ध धम्मामध्ये अनेक पंथ पडले, त्याच्यामध्ये शिवपंथ जसा शाक्तपंथ आहे तसा शिवपंथीय हा सुद्धा पंथच होता. आणि शिवपंथीय हा पंथ हा बौद्ध धम्मीयच पंथ होता. म्हणून राजमाता अहिल्याबाई होळकर ह्या हिंदू धर्मी नसून शिवपंथीय म्हणजे बौद्ध धम्मीय आदर्श राजकर्ते म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर. म्हणून मला या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं धनगर बांधवांनाच नाही तर महाराष्ट्रातील बहुजन समाजाला मला सांगावं असं वाटतं की हिंदुत्वाच्या कळपात शिवपंथीय बौद्ध धम्मीय आदर्श राजकर्ते अहिल्याबाई होळकरांचा जाज्वल्य आणि क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी इतिहास मारून टाकू नका. काय हिंदुत्वाच्या कळपात राजमाता अहिल्याबाई होळकरांना नेऊन राजमाता अहिल्याबाई होळकर यांना हिंदुत्ववादी म्हणून आणि हिंदुत्वादी कळपात बौद्ध धम्मीय राजमाता अहिल्याबाई होळकरांचा जाज्वल्य इतिहास क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी इतिहास मारून टाकू नका. म्हणून RSSच्या भाजप हिंदुत्वाच्या गळाला लागलेल्या भाजपच्या गळाला लागलेल्या RSSच्या गळाला लागलेल्या धनगर नेत्यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये ऊर बडवण्यापेक्षा काय RSSची दलाली करणाऱ्या, भाजपची हमाली आणि भाजपच्या कळपात घेणाऱ्या, भाजपच्या गळाला लागणाऱ्या धनगर नेत्यांनी, काही मुठभर धनगर नेत्यांनी हिंदू जन आक्रोश करून ऊर बडवण्यापेक्षा बौद्ध धम्मीय राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या क्रांतिकारी विचाराचा पुरस्कार आणि जयकार केला पाहिजे. त्यास्तच धनगर समाजाचा नव्हे तर बहुजन समाजाचं कल्याण आणि परिवर्तन होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून RSSचे दलाल बनण्यापेक्षा बौद्ध धम्मी राजमाता अहिल्याबाई होळकरांचे लाल बना. काय
RSSचे दलाल बनण्यापेक्षा, माझ्या धनगर नेत्यांनो, RSSचे दलाल बनण्यापेक्षा राज अहिल्याबाई, बौद्ध धम्मीय राजमाता अहिल्याबाई होळकरांचे लाल बना.